नोकरी करता आणि तुमच्या पगारातून पीएफ कट होतो, तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. केंद्र सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाने पीएफ स्कीम 1952च्या जागी आता 2026 चे नियम लागू केले आहेत. या मोठ्या बदलामुळे सध्या नोकरदार वर्गात अनेक प्रश्न आणि भीती निर्माण झाले. आपल्या अकाउंट नंबर बदलणार का, की आपल्या अकाउंटमधून आपले आधीचे पैसे कुठे ट्रान्सफर होणार, पगारातून आधीपेक्षा जास्त रक्कम कट होणार, की फक्त नियम बदललेत? या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओतून आपण अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. सोबतच लग्नासाठी, शिक्षणासाठी किंवा आजारपणासाठी पीएफ मधून पैसे कसे काढायचे याचे नियमही पाहणार आहोत. नमस्कार, मी वृंदा लासे आणि कॅमेरा आहे सिद्धेश कांबळी. तर सर्वात आधी तुमच्या मनातली भीती दूर करूया. पीएफ स्कीम 1952 बदलून 2026 चे नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. त्याबद्दल सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अकाउंट बदलणार नाही. तुमचा जुना पीएफ अकाउंट किंवा यूएएन नंबर बदलणार नाही. तो जसा आहे तसाच राहील. पैसे ट्रान्सफर करायची गरज नाही. तुमच्या आधीचे जमा झालेले सर्व पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत. ते कुठेही ट्रान्सफर करण्याची गरज नाही. ते ऑटोमॅटिकली नवीन सिस्टीम मध्ये दिसतील. पगारातून जास्त कपात नाही. तुमच्या बेसिक सॅलरी मधून होणारी पीएफ ची टक्केवारी 12% आधीसारखीच राहील. त्यात कोणताही जास्तीचा बदल झालेला नाही. मग नेमके नियम कुठे बदललेत तर जाणून घेऊयात. सरकारने केवळ 74 वर्षे जुन्या म्हणजेच 1952च्या कायद्याचं आधुनिकीकरण केले. नवीन 2026च्या नियमामुळे क्लेम सिस्टीमची प्रक्रिया अधिक जलद होईल. फसवणूक रोखली जाईल आणि पीएफ चे पैसे काढणे पूर्वीपेक्षा खूप सोपं होईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांना घाबरण्याची काहीही गरज नाही. हा बदल तुमच्याच फायद्याचा आहे. आता समजून घेऊयात सर्वात महत्त्वाचा बदल, जो तुमच्या खिशाशी थेट संबंधित आहे. नवीन नियमानुसार ईपीएफओने 15,000 रुपये प्रति महिना या वैधानिक वेतन मर्यादेपर्यंत 12% पीएफ योगदान अनिवार्य केले आहे. या मर्यादेपेक्षा जास्त पीएफ योगदान देणे आता कर्मचाऱ्यांसाठी पूर्णपणे ऐच्छिक असणार आहे, म्हणजेच ऑप्शनल असणार आहे. उदाहरणाने समजून घ्या. समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 1 लाख प्रति महिना आहे, तर त्या कर्मचाऱ्याचे अनिवार्य योगदान 15,000 रुपयांच्या 12% प्रमाणे फक्त 1,800 रुपये इतकेच राहील. कंपनीचे अनिवार्य योगदान सुद्धा 1,800 रुपये इतकेच राहील. आणि जर कर्मचाऱ्याला वाटले की त्याला भविष्यासाठी अधिक बचत करायची आहे, तर तो उर्वरित पगारातून अधिक रक्कम पीएफ मध्ये जमा करू शकतो. कंपनीलाही त्या अतिरिक्त रकमेइतके योगदान देण्याचा पूर्ण पर्याय असेल. मात्र कंपनीवर ते बंधनकारक नसणार आहे. कर्मचारी किंवा कंपनी हे अतिरिक्त योगदान भविष्यात कधीही वाढवू, कमी करू आणि थांबवू शकतात. सध्या अनेक कंपन्या सीटीसी पद्धतीने वेतन देतात. त्यामुळे या बदलानंतर काही कंपन्या कर्मचाऱ्यांना वेतन संरचनेत बदल करू शकतात, जेणेकरून कर्मचारी आणि कंपनी परस्पर संमतीने अधिक लाभदायी पीएफ योगदानाची रचना ठरवू शकतील. इथे एक गोष्ट लक्षात घ्या. कर्मचारी पेन्शन योजना अंतर्गत पेन्शनची गणना, कंपनीचे योगदान आणि किमान पेन्शनच्या विद्यमान नियमांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र पेन्शन प्रक्रिया अधिक सुलभ करणे, पेन्शन निधीच्या गुंतवणुकीची पद्धत आणि कंपन्यांनी निधी जमा करण्यास विलंब केल्यास लागू होणाऱ्या दंडासंदर्भात काही कडक नियम आणि तरतुदी आता करण्यात आल्या आहेत. आता पाहूयात पीएफ विड्रॉलचे नियम. जर तुम्हाला स्वतःच्या मुलांच्या किंवा बहीण भावांच्या लग्नासाठी पीएफ मधून पैसे काढायचे असतील, तर पीएफ खात्यात किमान 7 वर्षाचे योगदान असणे आवश्यक आहे. अशा वेळी तुम्ही तुमच्या वाट्यातील जास्तीत जास्त 50% रक्कम काढू शकता. मुलांच्या उच्च शिक्षणासाठी पैसे काढायचे असतील तर तिथेही 7 वर्षाची अट लागू होईल. लग्न, शिक्षण किंवा आजारपणासाठी पीएफ मधून ऍडव्हान्स मध्ये पैसे काढण्यासाठी फॉर्म 31 चा वापर केला जातो. आजारपणाच्या बाबतीत मात्र नवीन नियमांमध्येही मोठी सूट आहे. जर कर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य गंभीर आजाराने त्रस्त असतील, तर पैसे काढण्यासाठी कोणत्याही किमान सेवेची किंवा वर्षांची अट लागू होणार नाही. उपचाराचा खर्च भागवण्यासाठी आवश्यक त्या मर्यादेत पैसे दिले जातात. अचानक उद्भवलेल्या वैद्यकीय संकटात तुम्ही ऑनलाईन फॉर्म 31 भरून तत्काळ मदत मिळवू शकता. घर खरेदी, घराचे बांधकाम किंवा होम लोन फेडण्यासाठी ठराविक वर्षाच्या सेवेनंतर पीएफचा वापर करता येतो. तसेच दुर्दैवाने नोकरी गेल्यास 1 महिन्यानंतर कर्मचारी आपल्या पीएफ मधील 75% हिस्सा काढू शकतो आणि 2 महिन्यापर्यंत बेरोजगार राहिल्यास पूर्ण रक्कम काढण्याची परवानगी मिळते. नोकरी सोडल्यानंतर पीएफ चे पूर्ण पैसे काढण्यासाठी फॉर्म 19 भरावा लागतो, तर पेन्शनसाठी फॉर्म 10C भरावा लागतो. नवीन 2026च्या नियमानुसार ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आणि सुलभ करण्यात आली आहे. तुमचा यूएएन सक्रिय असेल आणि त्याला बँक, आधार, पॅन कार्ड हे आणि मोबाईल क्रमांक लिंक असेल, तर तुम्ही घर बसल्या ईपीएफओच्या अधिकृत पोर्टलला लॉग इन करून अर्ज करू शकता. तुमचे पैसे थेट बँक खात्यात जमा होतील. कार्यालयाचे फेरे मारण्याची गरज नाही. थोडक्यात सांगायचे तर सरकारने केवळ जुन्या 1952च्या कायद्याचे आणि नियमांचे आधुनिकीकरण करून ते 2026च्या रचनेत आणले आहेत, जेणेकरून क्लेम सिस्टम आणि इतर प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक होतील. त्यामुळे कर्मचाऱ्यांना घाबरण्याची काहीही गरज नाही. पण लक्षात ठेवा,
PF हा तुमच्या भविष्यासाठी तयार केलेला निधी आहे. त्यामुळे केवळ अत्यावश्यक गरज असेल तेव्हाच त्यातील पैसे काढावेत. तसेच अर्ज करण्यापूर्वी अधिकृत EPFO संकेतस्थळावर जाऊन अद्ययावत नियम नक्की तपासून पहा. तुम्हाला या नवीन नियमांबद्दल काय वाटलं किंवा PF विड्रॉवल संदर्भात काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.